विविध भारती पुणे. माधवी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यकारभार चांगला चालण्यासाठी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये उत्तम संवाद असणं आवश्यक आहे, पण गेल्या काही दिवसांपासून त्याचा अभाव जाणवत आहे. सत्ता गेली म्हणून कोणी राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. लोकशाहीत उत्तम विरोधी पक्ष असल्याशिवाय खऱ्या अर्थानं राज्याचा विकास होत नाही, पण राज्यात सत्तांतर घडल्या दिवसापासून विरोधी पक्षानं सरकारविरोधात जी काही भूमिका घेतली ती लोकशाहीला पूरक नाही, असं राऊत म्हणाले. राऊत यांनी आज पुणे महापालिकेच्या वतीनं कोथरूड इथं बांधण्यात येत असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कला मंदिराच्या कामाची पाहणीही केली. कला मंदिराची इमारत देखणी असून या नाट्यगृहामुळे पुण्याच्या वैभवात भर पडेल, असं मत राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. कोरोना आपत्तीत दिवसरात्र काम करणाऱ्या पुणे महापालिकेतील सुमारे 9,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तूर्तास कोरोनासाठीच्या कर्तव्यातून कार्यमुक्त करण्यात आलं आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानं आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाव्यतिरिक्तच्या अन्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसंदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे. महर्षी वाल्मिकी आणि सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी महर्षी वाल्मिकी आणि सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनाही आदरांजली अर्पण करण्यात आली. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सतर्फे चिंचवड कॅम्पसमध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्यक्ष उपस्थित अध्यापकांनी आणि ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित असणाऱ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक एकता शपथ घेतली. अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतल प्रथमच रंगभूमीवर आणलं त्याला आज 140 वर्ष झाली. महाराष्ट्राच्या या वैभवशाली नाट्य परंपरेला उजाळा देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद प्रस्तुत शाकुंतल मराठी नाट्यसृष्टीची नांदी या ऑनलाईन संगीत नाट्य कार्यक्रमाचं आयोजन चारुदत्त रंगभूमी या युट्यूब चॅनलवर आज करण्यात आलं होतं. 140 वर्षांच्या काळात मराठी नाटकात अनेक परिवर्तनं झाली. यात संगीत नाट्य परंपरेचं आधुनिक रूप पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न ऑनलाईन माध्यमातून करण्यात आला. बालकुमारांसाठी लेखन करताना शब्दांचा वापर जबाबदारीनं करायला हवा, त्याचबरोबर बालसाहित्यात भाषा आणि रेषांचा मिलाफ हवा, असं मत प्रसिद्ध चित्रकार आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ल म कडू यांनी काल पुण्यात व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या वतीनं आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत नवलेखकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बालकुमारांसाठी लेखन हा या कार्यशाळेचा विषय होता. यंदाच्या दिवाळीत खास इरकल आणि पैठणीबरोबरच खणाच्या जरीकाठानं नटलेले राजेशाही आकाशकंदील आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत. चिनी मालावरच्या बहिष्कारामुळे एकंदरीतच यंदाच्या दिवाळीत भारतीय बनावटीच्या विविधरंगी आणि विविधढंगी आकाशकंदिलांना वाढती मागणी आहे. पारंपरिक आकाशकंदील आणि अन्य प्रकारच्या आकाशदिव्यांची जागा यंदा नव्या सजावटीनं घेतली आहे. ग्राहकांकडूनही त्याला वाढीव मागणी असल्याचं शहरातल्या प्रमुख विक्रेत्यांनी सांगितलं आहे. पुणे लोणावळा लोकलच्या आता दोन्ही बाजूंनी मिळून 8 फेऱ्या होणार असल्याची माहिती पुणे रेल्वेनं दिली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 6:28 आणि 8:05 तर संध्याकाळी 4:15 आणि 6:02 लोकल सोडण्यात येईल. लोणावळ्यातून सकाळी 9:55 तर संध्याकाळी 5:30, 5:50 आणि 7:35 लोकल सोडण्यात येणार आहे. या सर्व गाड्या विशेष लोकल या श्रेणीतल्या असल्याचं पुणे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं. नद्यांच्या प्रदूषण आणि पर्यावरणाला हानी पोहोचवण्यासाठी जबाबदार ठरवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पिंपरी चिंचवड महापालिकेवर फौजदारी खटला दाखल केला आहे. माजी खासदार गजानन बाबर यांनी याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार दिली होती. हवामान. पुणे शहर आणि परिसरात आज हवामान कोरडं होतं. उद्याही हवामान कोरडं राहील आणि तापमान 17 ते 32 अंशांच्या दरम्यान राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या संध्याकाळी 6 वाजता पुन्हा भेटूया विविध भारतीवर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. पण तत्पूर्वी एक आवाहन. कोरोनाविरुद्धचा लढा अजूनही संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.